हा बोल ना जानू. नाही ग, रात्री मला खरंच झोप लागली त्यामुळे मला फोन नाही करता आला. पण तुला माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. मग अगं नाही ग, खरंच सांगतो मी, खरंच झोप लागली मला. तुला विश्वास नाही का माझ्यावर? मग भेटतो, आज भेटतो सांगितलं ना, आज 100% भेटतो तुला. अगं भेटतो ना आता. ए बाय, मी तुला एक 10 मिनिटात फोन करतो. करतो म्हटलं ना, लगेच करतो. ए काय रे तुझं गायबाने? कोण होत रे? तेजस भाऊ. तू कोणाला पिल्लू जानू म्हणत होता? आपली प्रेयसी. प्रेयसी म्हणजे कोण? कोण म्हणजे गर्लफ्रेंड. गर्लफ्रेंड? तिला जानू म्हणतो काय? भाऊ जानूच म्हणू लागतं, नाही तर मग तुझ्यासारखं होतं गेली बायको घरी येऊन. ए बायको माझं पारीचं लय प्रेमी. हा आम्ही ना संध्याकाळी भांडणं करतो आणि सकाळी आंघोळ्या करून परत नीट होत. अरे येड्या, पण तुझं प्रेम कामाचं नाही ना काही, ती गेली निघून. याचं पारीन पुरीन काही म्हणायचं. अरे आपल्या आवडलेल्या व्यक्तीला ना असं प्रेमाने बोलावं लागतं, जानू, पिल्लू, सोना, मग होतं ते. असं बोलून नाही होत. कस काय असं बोलून नाही होत? मी काय पारी संग प्रेमान नाही राहत काय? येडाय का काय? त्याच्या ती ना तिच्या घासातला घास काढून घालते मला. आम्ही लय प्रेमान राहतो. गावातले लोक आहेत ना चिडून देतात, म्हणून आमचं इसकटत आहे. अरे पण नुसतं पारी करून नाही जमत नाही, तर वसकतो जोरात तिच्यावर. असं बायकांना मुलींवर वसकून नाही जमत. अरे झाल्या त्यांना एकदम प्रेमाने हाताळावं लागतं. कधी जानू, पिल्लू, सोना, कधी तिला चांगलं गिफ्ट घेऊन जावं लागतं, तिला 4 गोड शब्द बोलावं लागतात, एकदम वसकायचं माझ्या हातात निघून. माझं ऐक जरा आता, बघी ही कशी बोलती माझ्यासोबत, प्रेमाने बोलती एकदम असं. मी लय प्रेमाने बोलतोय. गावातले माणसंच वसकतील, तिला देते चढून, म्हणून ती चढते मायावर, म्हणून मी चढतो. नाही तर लय प्रेम आहे आमच्या दोघांचं. तुला माहिती आहे का? हा तुमचं प्रेम सारा गावाला माहिती आहे ना. काय काय माहिती आहे? थांब, परत फोन आलाय, तुला मी करतो परत. थांब, भेटू आपण परत. अरे तू कट होईन, थांब. अरे हॅलो हॅलो. माझी बायको सासरवाडीला राहिली, माझ्या जीवाची होती या लायली. माझी लायली होती का काय होती? साधा भाऊ, मी तुम्हाला बघितलंच नव्हतं. नको बघतोय, जीवाची कायली झाली. बायको कुठं? माझी बायको सासरवाडीला राहिली. ती गाण्यात तसं नाही. मग अन्न भाऊंचा येतो फटका. कसा? माझ्या जीवाची होती या कायली, माझी मैना गावाकडे राहिली, असं आहे ती. अहो साधा भाऊ, जाण्याचं डोकं माहिती ना कसं उरफाट आहे. मग मी जोडलं ते. माझी बायको सासरवाडीला राहिली, माझ्या जीवाची होती या लायली. वाटते का तुला? काय बायको सासरवाडीन तुला आनंद होतोय का दुःख होते? थोडं दुःख बिन थोडं आनंद बी. थोडा आनंद बिन दुःख बी. अरे बोंबलेत फिरवतो ना गावात, खायचे वांदे झाले ना तुझे. तुला सांगतो याच्या मुळापर्यंत जा. तुझी बायको सासरवाडीला का गेली? जाणार रे मी हळूहळू. झाडाच्या कशामुळे अशा? अरे नाही, हळूहळू नको जाऊ. मग चल तुला सांगतो, नक्की सांगतो. चल बस इथं, बस बस. पाऊस झालाय रात्री, वहीन वल्ल माणूस गार होते. तुझी बायको माहेराला जाते. हा जाते ना साधा भाऊ. काय झालं का? लगेच निघते पिशवी उचलून. नाही काही झालं तर नाही. ती का होतय ना, तुला खरं कारण कळत नाही. तू हे पडला भोळा. हा अरे त्या डेपुटीची तुझी मंडळी कामाला जाते. हा जाते ना. तिच्या पैशाचा कधी घोळ घोळच कायम किचकिच. मी ऐकत असतो. तुझ्याकडे 100 द्यायचे, तिच्याकडे 50 द्यायचे, तुला 20 द्यायचे. ह्या गोळ्यात तुम्हाला तर समजत नाही किती पैसे आले किती काय झाले. हे खरं आहे बरं का साधा भाऊ. ती पैसे घेऊन आली का आली डेपुटीकून. आमची ना भांडणं होतेच म्हणजे होते. हे 100% 101% वर लावा. हे खरंच आहे तुम्ही बोलले ते. अरे बाबा, मोठा स्फोट व्हायला आहे ना, काडी बारीक थिनगे सुद्धा काम करी ती. डेपुटीचं तसंच काम आहे. कोणाच्या घरात प्रेमाचं माणूस त्यांना खपत नाही. नुसता जाळ फेकून द्यायचा. तुमचा घोळ झाला का संध्याकाळी भांडणं, आणि मग होती. होती अहो कधी मध्ये ना ती तांबे सुद्धा फेकून आणती. मला थोबाडाव मी हात लावितो. हात लावी. अरे दात लागत येईन. कसं आहे, चकना खायला दात येत ना, निबार लागत येईल. त्याच्यामुळे जर तांबे इकडून आणि इकडून पडले ना भाऊ, दारू प्याय सुद्धा बंद होईल. चकण्याशिवाय दारू पिता येत नाही. मग खायचं बंद झालं. प्यायचं काय, दात नसले तरी पिता येतं, पण त्याची गोडी राहत नाही. हा ना, म्हणूनच वाचितो बरं का साधा भाऊ.
पण ती डेपुटीच्या घरून आली ना 100% लय भाटका होतो. आणि त्या डबऱ्या पोटाच्या त्या भोऱ्याच्या दुकानात लावितो डोळे मारितो त्यो माय कानवालेले साम्या. अगदी बरोबर साधा भाऊ तुम्ही बरोबर कारण खोदून उकरीला. अरे बाबा गावचा तळातला अंदाज आहे मला, हे तर वरच्या गोष्टी त्या. राईट बरोबर साधा भाऊ तुम्ही एवढं भारी कारण सांगितलं ना. आपल्या श्याम्याने का श्याम्याने 3 दिवस झाला आधी डोळा मारलेला. तिसऱ्या दिवशी बायको सकाळीच उठली ना, बॅग भरली तिची माळ काटलेली भरली टाकली पाठवून सणासूट पळाली सासूरवाडीला. 100% ते श्याम्यामुळेच गेलेली. आता दोघांचा बी आहे ना एकाच चक्रीत कार्यक्रम करायचा. साधा भाऊ एका टप्पूत त्यांचं काम करतो. एकदम टप्प्यात घ्यायचं आणि टप्पूत कार्यक्रम कर. आणि आहे ना त्या डेपुटीकडे आणि श्याम्याकडे जा, तुमच्यामुळं बायको गेली म्हणावं, ती बायको आणा. हे 100% विचारणार मी. बरं उद्या कामाला येता येईल का तुला? हो साधा भाऊ मला आधी यांचा कार्यक्रम करू द्या ना. तुमचं काम काय आज नाही उद्या होईल. माय बायको आले तर जोडीने येतो ना आम्ही. मला माझी बायको आणू द्या आधी. ये लाख पुण्याच्या कामाला उशीर नको. सुरू चालतंय. एकदम तुला शुभेच्छा. गणितावर गणितच सोडितो आता. हा पेपर तसा नको ठेवू कोरा. काय श्याम्या लय आनंदात दिसतो. झाले का डोळे मारून? डोळे मारून? मग मी काय डोळे मारतोय? कोणाला डोळे मारतोय म्हणजे? हे श्याम्या तू सुगंधाला बी डोळे मारतोस ना? अरे यार काय येडबेड लागलं काय तुला? कशाला काही बोबाटा करतो गावात उगत? अरे काही काय बाटा करतोय? अरे माझं केलं तर केलं वाटोळ, अख्ख्या गावाचं कशाला वाटोळ करतो श्याम्या तू? अरे भाऊ अरे मी कोणाचं वाटोळ केलं? काही कसं बोलतो तू? काही कसा बोलतो म्हणजे? माझ्या बायकोला तो दुकानात डोळा नव्हता मारला का? ए याडा झाला काय तू? मी काय तुझ्या बायकोला डोळे मारू? हा मी चेडा झालोय. जाले चेडा सगळ्या गावाला जाले चेडा दिसतोय. तुमच्यामुळे माझी बायको गेली नादा नाही म्हणजे बरे हा तू दारू पिऊन तिला हान मार कर आणि त्याचं खापर माझ्या डोक्यावर फोड. खापर काय असं फोडतोय? तो डोळा मारला म्हणूनच माझी बायको गेलेली. मा प्रपंच उद्ध्वस्त झालेला आहे श्याम्या डोळ्यामुळं. ए तुझ्या बायकोला बरं वाटत होतं उगा सांगतो मला काही बी उगं नाही सांगत. गोडीत आहे ना तू माझ्या सासऱ्याला आणि त्या काळ्या रेड्या म्यावण्याला गोडीत त्याच्या कानात जाऊन सांग माय बायको आणून दे, नाही तर श्याम्या माय इतकं वाईट नाही बरं का. ए मी काय सांगू? म्हणजे मी काय म्हणू त्यांना का मी डोळे मारित होतो पाठव तिला? मग तूच मारित होता. अख्ख्या गावाला माहितीये श्याम्या डोळा मारलाय. करायची पंचायत गोळा बसवायची का श्याम्या डोळा आणि तो नाही म्हणून? काय बावड झाला काय? तेव्हा मा डोळा लावत होता म्हणून तसं झालं. तुझ्या बायकोला मी माहितीये नाही, तुझी बायको तुला म्हणली नसती का? माझ्या सोन्यासारखी बायको आहे, सोन्यासारखा तुकडा आहे. गाज घालीत होती मुळे नाही गेली, तुला मुळच गेलेली श्याम्या. तो डोळा आणलाय. झाल्या तुला सांगतो तू खापर फोड नको माझ्या नावावर, कळलं का? तू त्रास देतो म्हणून ती गेलेली आहे, माझ्या मुळे नाही गेली ती. उगा काही करीतो कोण? अरे कितका त्रास दिला ना माझ्या बायकोला. अशी बायको सटासट दांड्याने आणि ती मी नीट होतो. आम्ही लगेच संध्याकाळीच गाळ्यात हात टाकीत होत. तुला आहे ना काय करायचं ते कर. मी डोळा मारला नाही तुला सांगतो. हा काय नाही तो डोळा मारलेला आहे. काय करायचे म्हणजे तुला दाखीन यो जाल्या काय तिची. मारला मी डोळा. तुला काय करायचं ना करून घे. खरं बोलला, खरं बोललो ना असं काचा टोच तुला बघतोच. काय खोल बर कधी घ्या काय तांबे? अरे काय तांबे बोल ना. तुम्हाला जालमला अरे चालेल येऊन देत नाही. ओ डेपुटी राहिलो सगळं उघडीन. काय 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 झालं? का मारा करतात दारात? कळलं काय? अहो एवढा माणूस इथं त्रासलाय. याला दिसत नाही का लाल जरी झालोय दिसत नाही का? कमून येऊन द्या त्याला. काय झालंय? हाणतो राहिला तू. कशाला रे? त्याला मी सांगितलं होतं बंद कर म्हणून. अहो डेपुटी मी प्रेमाने उघडीत होतो. यो आहे ना कचाकच ढोकलीत होतो. शिले खाऊन टाकत आली शेळ्या भाकरी. माणसं दारात आले ना आता आपला दरवाजा नाही लावायचा. त्याचं काय काम आहे मग विचारायचं. मी काय म्हणलो तो कुत्रे मात्रे येते म्हणून लाव म्हणलो. हे कुत्रा आहे का? सकाळ सांगितलं रोज आई म्हणतोय. निर्मोल हाणू नको रे. घाबरे तो. जात कशाला नादी लागतो ते रागीट पोरग आहे. मला कुत्रा बाहेरला घालीन गोठीतो. मला कुत्र म्हणलं डेपुटी कुत्र. अरे म्हणू दे. कुत्र्याचा अपमान झालाय. तो अपमान झालाय का? मग जाऊ दे. हा तुला लक्षात बी येत नाही. कुत्रा म्हणला त्याचा अपमान झाला ना. हा असं आहे तुझ्या लक्षात. बरं आला कशाला? काय भानगडी सकाळ सकाळ कम वाद घालतो? अहो सकाळ सकाळ वाद म्हणजे अहो डेपुटी गावात काय चाललंय हे तुम्ही पाहता का नाही दार्शिक? जालू मी गावाकरताच माझा देव व्हायलाय. मी गावातच कायमच गावात आहे. काय चाललंय आता गावात? काय म्हणजे देव व्हायला म्हणते तर बांगल्यात झोपत येत राव. देव व्हा ना गावासाठी. अहो
किती त्रासलोय या जाल्याचं कायच हाल चालले ते तुम्ही पाहता का थोडेफार? आता काय करतो अख्ख्या गावात हिंडतो कोणाचे काय हाल चालेत कोणाचे पाय दाबायचे कोणाचं डोकं दाबायचे बघतो. अरे माझा प्रपंच मला ऐक नाही सर उपसरपंच जरी असलो तरी ग्रामपंचायतीमध्ये 2-3 तास झालं माही बायको मला काढी नाही करायचं बाहेर. अहो तुमचे प्रपंचाचं पडले लोकांच्या प्रपंचाचं पाना माझा प्रपंच सगळं उद्ध्वस्त झालाय. मला भाकर भेटते का 4 टाइम? आपल्या गुणामुळे भाकर भेटत नाही. आपल्याला बी लक्ष्मी आपल्याला बायको होती तिला जपायचे ना मग भाकर दिली असती तिने तुला. म्हणजे मी जपत नाही माझ्या बायकोला? अहो माझ्या बायकोला जपत नाही असं कोणता बहादर मानला सांगा मला फक्त. मग कमून गेली ती सासूरवाडीला 100च्या गाडीने पळत. मग त्याच्यामुळेच मी आलोय तुम्हाला सांगायला. काय सांगायला आली काय? हाय का मग? आली नाही तिला आणायचंय म्हणून आलोय मी तुमच्याकडं पण ती येत नाही. मग येत नाही आणायचं तर माझ्याकडे काय येतो का माझ्याकडे काय हे विचारायचं काही मशीन आहे का काय का तिला मशीन घेऊन पाठवतो तू घेऊन येणार आहे. तू जा आणि तिला घेऊन ये. मी जायला जाईन पण हे गाव तुमच्या मुठीत आहे ना गावाला सांभाळा थोडं फार. उठलंय गाव माझ्या मुळावर. काय झालं गावाने काय केलं आता तुझ्या मुळावर काय उठलं? काय म्हणजे त्या श्याम्यान डोळा आणलाय. कोणाला आता तू तर म्हणतो बायकी तुकडे तिथे जाऊन डोळा आणला काय बायकोला? तिथं नाही माग नव्हता डोळा आणला का त्याच्यामुळे गेली माय बायको नागिन आहे नागिन. तिचं नाग शेपटीवर जर पाय पडला ती फास फास करती. अरे शेपटीवर आम्हाला माहिती आहे अख्ख्या गावामध्ये नाग नागिन तुम्हीच येतं आणि तुमच्या शेपटीवर नाही तुमच्या साईडने जरी गेलं तरी तुम्ही फास फास करतात. पण मला सांगते डोळ्या मारलेले झाले किती दिवस आता त्या डोळ्याचं काय आलंय आणि ते अनावधानाने झालंय ते श्याम्याकून. कोणतं आनंदामवून झालं असं असं आनंदामवून होतं काय? मग? अहो काय बोला तर डेपोटी तुमच्या जर पाय साहेबाला कुणी डोळा आणला तुम्ही काय करता सांगा? त्याला कशाला कोण डोळा आणीन? ती बाराच्या बाहेर तरी असते का? तीच माय आधी डोळा काढीन एखाद्याचा. ती काढीन. हा. नाही तुम्ही सांगा ना हाणलाच हाणणार नाहीत कुणी पण हाणलाच तर तुम्ही काय करता? आणल्याचं डोळे काढून हातात येईल नाही त्याचे डोळे बंद करीन कायमस्वरूपी. सोपं आहे काय बाया माणसाला डोळे आणणं? अहो मग तुम्ही काढा ना डोळा कोणाचा? श्याम्याचा. अरे झालेला नाही दिवस आता दे सोडून ते विषय. मग जाऊ द्या मुर्द्या श्याम्याचं. हा. पण तुम्ही माझ्या बायकोला पैसे का नाही देत? मी तुम्हाला बी भांडायला आलेलो तुमच्यामुळे बी माझी बायको गेलेली. अरे दादा तुझ्या बायकोला कावा पैसे नाही दिले? कावा म्हणजे मागच्या वेळेस कामाला आली तुम्ही 20 रुपये कमी दिले तिला. का 20 रुपये कमी दिले माझ्या बायकोला? 120 रुपये तू आधीच घेऊन गेलता. 100 रुपये उलट मी 20च कमी दिले. 120 कमी द्यायला पाहिजे होते दादा. 120 कमी द्यायला लागत होते. अहो तर आता तर मग 4-5 झाले महिने तिथं वर्षभर नसते आली. का दिले मला सांगा तुम्ही माझ्या बायकोला 20 रुपये कमी? मी तुम्हाला बी अरे नसतो आणणार. दादा तुमच्या भांडणामुळे बायको 20 रुपयामुळे बायको नाही गेली. माझे 20 रुपये तिच्या डोक्यात बी राहिलं नसत. तू असे रोज 120 रुपये त्या क्वार्टरला घालतो. तू कमून माझ्या 20 रुपयासाठी माझ्या डोळ्यावर हे पडतो. तू आपली बायको आणि ती बघ ना. बघ म्हणजे अहो बघायलाच आलेलो मी बायकोचं कारण करायला आलेलो तुमच्याकडे. तुमच्यामुळेच माझी बायको गेलेली मला बाकी काय माहित नाही. नको रे डोकं आउट करू माय ना कालच्या दोन सर्दीनं आणि नको नको झाली माय जाम झाले. मला झोपू दे जा तू बायको तू. नाही मी तुमचं डोकंच खाणार आहे. माझ्या मेवण्याला आणि सासऱ्याला नाही तर सासूला तरी फोन करा. तिला सांगा सासूला ती जाल्याची बायको पाठवून दी. तुला सांग का 20 रुपयामुळे बायको गेलीच नाही. खरं आम्हाला तर वाटतंय ते डोळा मारला ना त्याच्यामुळे बायको गेली. त्या डोळ्यावाल्याला बघ जा. कुणाला? श्याम्याला जा जा बघ. तुमच्यामुळे बी गेलेली अख्ख्या गावामुळे गेली. बरं मी आणली ते डोळ्यावाला काय म्हणतो बघ आधी. त्याचा डोळ्याचं सोक्ष मोक्ष लाव जा. अरे 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 20 रुपया करता बायको गेली. अवघड रे नामदेवराव. अरे एका डोळ्याने दिसना काय मला? डोळा कमी उघडा ना मायू. डोळा बंद झाला. अयो अरे देवा काय झालं राव? एका डोळ्याने दिसायचं बंद झालं मला. अवघड झालं मला. अरे डोळे मारता काय कोणाला? ते जे सर काय म्हणतो. आणि मग? अरे काय झालं त्या झाडाखाली झोपलो तुम्ही. आता झोपलो तेव्हा चांगले डोळे उठलो तर माझ्या एका डोळ्याने दिसायचंच बंद झालं. अरे पण तोंड पण वाकडं वाटतंय. ते काय ते पॅरालिसिसचा प्रकार झाला काय? अरे काय म्हणतो तोंड वाकड दिसतंय. अहो थांबा एक मिनिट इकडे बघा. हे बघा अयो पूर्ण वाकड झालंय. अरे मी शीतपार वर खाली झाली ती.
मग सांगतोय काय काय झालंय अहो झोपले होते वाटतं झोपेत ते डोळा पूर्ण झाकला गेला आणि तोंड वाकडं झालंय तर ते पॅरालिसिस वाटतोय मला प्यारेलेसेस ना भरला पापाचा गाडा काय पाण्याचा गाडा डोक्यावर घी नसा मोकळे होते ब्लॉकेज आहेत ना रक्तात गुठळी झाली का प्यारेलेसेस बरोबर. मेंदूकडे जाणारे रक्त शिरेला पाणी घेतलं तर नीट होईल पण मला ती शक्यता वाटत नाही चलतोय बोलतोय ती हातमी चांगला आहे हा त्याला मुका माहिती झाला काय अहो डोळा आहे ना काढावं लागत त्यांनी अहो नाही सदा भाऊ त्याला मुका नाही म्हणा म्युकर मायकोसिस म्हणतात ते काय म्हणत होतो अहो कोरोनाच्या काळात नाही का अनेक लोकांना झाला होता ते काही शुगर असल्यामुळे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये मला काही शुगर नाही तसं नाही याला मुका माहितीच झालेला आहे हे लोकांचे मुके मुके घेऊन डोळ्याचा कार्यक्रम झाला काही काय म्हणता सदा भाऊ अहो, नाही तसं काही नाहीये पण हे आपल्याला दाखवून घ्यावं लागेल बरं का हे अवघड आहे लई. मग आईला हे तर डोळ्यात निघालच अहो, मी काय म्हणतो निघत का हे केलं मी काय म्हणतो सदा भाऊ तुम्ही वरून वाढता मी खाली उडू का सदा भाऊ एक नंबर परफेक्ट आता नाव शोभलेलं आहे यांना यांचं आडनाव बदललंय मी श्यामराव तिराळे तिराळे काही काय म्हणतोय डोळे उघडे वाटते आंधळा झालाय काही काय बोलत राहू तुम्ही तिराळे काय ना आंधळे काय अहो मग जरा जरा डोरुसवर मग पाव ना काय लोत काय तर ते काय नाही आता तेच पाहायचं बंद झालंय का डोळ्याने आता लोकांनी काय केलंय त्याचं डोळ्याचे काय मला कळा नीट सांग ना काय सांगतोय ते ते जाल्या हा खेळत होतो मी तर ते जाल्या ते तर सोडून द्यालं होतं तुमच्या डोळ्यात काय हा. जाले हा. राडा झाला अरे पण शीट सोडला का काय तुझ्या रुईटीचा सोडला का शहराचा गेला डोळ्यात गेला मग तुझ्या डोळ्यात शहराचा चिक पाहिजे तसं उतरतो तो पण किंवा डोळ्याला काय म्हणता राव सदा मला भाऊ काही खरं नाही आणि आता जाल्याकडे बघावंच लागेल हे काय करून ठेवलं बघ बरं बघा बरं डोळा काढता ना मला तुम्ही असाच अरे असं काय टाकलं नेमकं चला बरं जाल्याकडे चला चला सगळे चला बरं तुम्ही अरे कुठं निघाली सैनिक हे काय होईल? हे काय? हा दात काढतो काय केलं माझ्या डोळ्याला तो कुणी तू 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 हे नाव घेतोय तो कोण म्या हा हा म्याच केले त्याच्या डोळ्याला काय मंत्र बिंत्र मारला काय मंत्र संत्र कशाला मारू साधा भाऊ ह्यो मा बायकोला डोळा मारायचा ना मी त्याचा डोळा काढायचा केला प्रयत्न आता. जालिया येड आहे का काय तू काय केलं माझ्या डोळ्याला मी तो बायकोला का डोळा मारा म्हणलं ना मी काय ऍसिड बिसिड टाकलं काय डोळ्यात अयो अहो, आज शेड बी शेड नाही साधा भाऊ ते आपण चप्पल तुटल्यावर नाही का ते काय फोकी का काय ते हा. बाबा, बाबा, अहो, यार, यांनी बाबा, काय बाबा. उद्योगच करून ठेवला फेविक्विक कळतं का तुला डोळा जाईन ना गेला आता काय राहिला डोळा नाही माझा नाही, नाही जायचं नाही असं पुढे ओढावं लागेल कातडीने कात्रीने कापलं का बाकीचं वर खाली होईल ना अहो, मग ते- उघड्या राहणार ना अहो काय मुगडच राहील ना डोळा मग तो झाकण कसा कातड कापल्यो अरे पण दिसायचं नाही त्यापेक्षा काय मुगडा राहिलेला बरा ना नाही झाकण्यालाच राहिलं पाहिजे साधा भाऊ लय पिसा आणलाय गावातल्या लोकांना हे अरे पण मग दुसरा का सोडला दुसरं म्हणजे दुसरा का सोडला काय आता मला काय तसं माहिती नाही. करतो का काय म्हणजे तसं नाही अरे पण असं करतात काय तुला कळतं कसं वागतात काय हा, असं बोला ना त्याला ती हा. मला दुसरं सोडलं का नाही 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 म्हणजे भारी असं दिसतंय. तो, ए, ठीक आहे तू असं आहे, मला दिसत नाही तू डेपुटी कडल्या डेपुटी तुला आहे ना दवाखान्यात नेलं. हा, त्याच्यात हा, काहीतरी इंजेक्शन देऊन हा. आणते. खरंय खरंय डेपुटी काय डेपुटीने सांगितलं साधा भाऊ बरं झालं तुम्ही नाव घेतलं डेपुटी कड म्हणजे डेपुटी म्हणले ते श्याम्याचा ना डोळा काढ भाया हा डोळे मारितोय तो मालक आहे का? कोण आहे अहो यांनी केलंय राव कोणी फाटलं टाकीन याने पाहिलंय तो टाकलंय म्हणून काय डेपुटी नाव घेतो त्याची काय गरीबाची चुकी डेपुटीने सांगितलं मोठ्या माणसाचं ऐकावं लागत गरीबाला सगळ्यात त्यांनी मोठा त्याचं काम ठोकळा केलं. सगळ्यात मोठा ठोकळा म्हणलं ना गावातला डेपुटीने मला सगळ्या ठोकळा ए मला नाही वाटत असं रेपुटी अरे खरं खोटं चल करायचं डेपुटी चल डेपुटी कर चल चला लवकर. बरं चला मी कशाला येऊ तू कसं अरे काय तू म्हणजे तू काय टाकलं यावं लागेल माझा डोळा गेला चला चल. घेऊन चला चल ना हा? आता का मागं पुढे सरकतोय कोण? हा? डेपुटी काय केलं तुम्ही काय झालं काय केलं माझ्या डोळ्याला तुम्ही हे? माझ्या डोळ्या घातला तुम्ही मी काय डोळा घातला मी काय केलं तुला डोळ्याला काय झालं रे डोळ्याला याच्या? अय्यो सांगतोय तुमचं नाव कमून हे म्हणलं तुम्ही सांगितलं माझ्या डोळा घालायचा अहो तुम्ही काहीतरी आयडिया दिली त्याच्याकडे काहीतरी औषध दिलं त्यांनी सोडलं याच्या डोळ्याला डोळा चिकटला ना ए, काय गाड्या म्हणे मी काय म्हणलो तुला का डोळ्याला त्याला काय कर म्हणून काय कर म्हणून हे म्हणले बाई साहेबाला जर डोळा मारला ना मी डोळाच काढला मी का मारला बाई साहेब डोळा काही कसा बोला ए, याडपट डोळ्यावर थालीन तुमच्या काढला असता अरे तो माझ्याकडे आलता मग शिक तो म्हणत होता श्याम्या माझ्या बायकोला डोळे मारतोय तुम्ही मग त्याच्यामुळे माझी बायको निघून जाती आणि मला म्हणतोय बाई साहेबाला जर डोळा मारला तुम्ही काय केलं मी असं काढला असता मी काय म्हणलो का तुला याचा डोळा काढ म्हणून अहो यांनी काय केलं माहिती का तुम्हाला काय? त्याच्या डोळ्यात टाकले फेविक्विक
हा. अरे 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 तू फेविक्विक टाकस तर काय तू येडा झाला होता काय मी झोपलेलो होतो तिथं वडाखाली, मला काय माहितीये त्याने आणून सोड रेडी काही पाहिलं तेव्हा मला कळलं. बरे इन सोड का हा मग सोडलं आणि ते. दादा मी तुला बघायला सांगितलं होता मग सांगायचं ना सोडू नका हा सोडूस डेपुटीचाच याला. सोडूस नाही काय ना. डोळा गेला समजा दादा मला काय माहित काय करतो तू ठरवून plan ए होता बाबा, डेपुटी इंडिकेचा. काही नका सदा भाऊशी आळ घेऊ. आवय राजकीय पोळी राजकीय पोळी दुसऱ्याच्या भांडणात राजकीय पोळी भाजून नका घेऊ तुम्ही. रात्रंदिवस डोळे फोडे या माणसासाठी मी दारा हिडो मत मागायसाठी हे दिलं तुम्ही मला फळ. थोडा डोळे अरे पण डेपुटींनी काय केलं या हा? माणसाने केलं ना सगळं. ए जाल्या ए बिनकामाची जा, जाल्या जा. मी सांगितलं तुला डोळा फोड म्हणते जा. कोणी मी डोळ्यात काही सोड म्हणलो तो अहो सल्लागार तर तुम्ही होते ना काय म्हणलो मी काय म्हणलो सल्लागारला. काय म्हणजे तुम्ही म्हणले मी डायरेक्ट डोळा काढला असं मग अहो, त्यांनी तात्पर्य घेतले त्याचं. अरे जाल्या काढला पाहिजे. येडा आहे का तू डोळा काढला असते म्हणजे त्या माणसाला मी समज दिली असती, त्याला सांगितलं असतं डोळा मारणं वाईट आहे, तो वेगळ्याच अर्थाने घेतला डोळा काढला म्हणून. तू बैकील आहे का काय तू. बैकील नाही आहे मी सायकल आहे मग. अहो, पण डेपुट्यात एका डोळा टाकून काय फायदा, डोळा इकडून मी मारू शकतो ना तो. हा काही काय बोलत होतो तू. अरे या डोळा मारलाच नव्हता सदा भाऊ मी, तो डोळा लपकत होता. हा याचा डोळा फक्त बाया माणसाला का लपकतो, गडी माणसाला का थेट अशी नजर दागडावणी होती. आता ते सगळं करून सवळून रंग माझा वेगळा, सगळी पलटण माझ्याकडे घेऊन आली तिथले तिथं मिठे येत नव्हतं का. हा मी काय सांगितलं, मी चालला दिला का तुला. अहो, मूळ सल्लागाराकडे यावं लागेल. गावातलं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. सल्ला नाही दिला पण मा डोक्या खापक्या स्टूप पेटली झाल्या माणसाची. झालं तू इकडे काय? तू मेंदू हा काढायला पाहिजे नालाय का. अरे मी तुला वेगळ्या अर्थाने सांगितलं होतं. आता एक काम कर, याला आहे ना दवाखान्यात घेऊन जा, त्याला खर्च अहो, कर. तो पुढं मी नाही खांद्यावर जाणार. नेमका मग बायको गेली तिकडे, मोटरसायकल आहे का त्याला. डेपुटी मीच न्या, तुम्ही गावचं चला दवाखान्यात पटकन घेऊन मला आता मला डोळा जाईन राव वाचा राव डोळा मी चलन डेपुटी, डोळ्यात पण आपल्याला दवाखान्यात घेऊन जावं लागेल, कारण काय आहे, हे पापण्यात टाकलाच नाही पापण्यात. ते पापण्यात नेत्रालय असतात ना, नेत्र स्पेशलिस्ट, ते काढतील बरोबर ते. मग काढतील ना तुम्ही दोघं चौघ जा. मला माझी तब्येत बरोबर नाही, माझी तब्येत बरोबर नाही. मी खोकलो का मला आग होती माझ्या पोटामध्ये. तुम्ही बी दवाखान्यात नेत्रावाल्याकडे खोकलाला ये, त्या खोकलाला जा आणि औषध घ्या. नाही हे ऐकणार नाही खोकले डेपुटी, आपलं येते. जावंच लागेल घेऊन. आग होती ए भाऊ तू आहे ना, तू काय जे आल्या नाही, गरीब नाही तू घरचा श्रीमंत आहे, तुझ्या घरी किराणा दुकान आहे, माया भरोश्यावर नको बसू. आणि प्रत्येक गोष्टीला मी पडायला तयार नाही. एखादं कुणी म्हणन डेपुटीने वाडात उडी मारलं मी कुठून खर्च करू आता डोळ्याला. ते तुझ्याकडे आहेत ना पैसे, तो हा मित्र तुझा डोळे मारणार तुम्ही, आम्हाला कशाला अंगलट आणता तुम्ही. आणि तुला सांगता पण सल्ला देऊ नका असा येडा इधरा. हे बघा आता इथून पुढे सल्ला नाही, मी तोंड उघडायचो नाही बरं का. कशाला सल्ला देऊ आता. त्यांच्या तोंडावर फिक लावू नका. नाही नाही, मी लावून घेतो स्वतः. नका, मी पेतो, मा घसा बंद करतो मी, म्हणजे मी गावातच येणार नाही. आणि हे ना, हे उद्योग बंद करा. एखाद्या बारला अशी चाष्ट आहे ना लांब होऊन, आता ते वरच्यावर दिसतंय मला, आतमध्ये नाही दिसत नाही, बरं पापण्यात का. वाटतंय मला. हा पापण्यात पापण्यात हे जर डोळ्यात गेला असताना झाल्या, अरे डोळ्यात 2 मिनिटात नाजूक वस्तू आहे, चाष्टा करायची नाही. कोणी तांबाखू सोडतं, कोणी चुना सोडतं, डोळे जातेत. चाष्टा करायचं हे असतं झाल्या. अहो डेपुटी, तुम्हाला काय माहिती, वरचीवर बुबळाला कातडे चिकटला असतो. अयो! तुम्ही जायचं टाळू नका, त्याला नाही दवाखान्यात सदा भाऊ मेवणे डॉक्टर आहेत, ते यशोदीप हॉस्पिटल नेत्ररोग तज्ञालय, ते माझे मेवणीचे हा. त्यांच्याकडे जाऊ आपण. मग मेवणे कवा काम यायचे, मेवण्याच्या बहिणीला डोळा आणतो, जा ना आता. मग तुझी बायको जा पळ जा चला घेऊन जावं लागेल. जा 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 चला ना कोणतरी जा, 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 जा. मला घरापर्यंत येतो, जा. घरापर्यंत. डेपुटी आलो मी. हा जा, त्याला घेऊन जा घेऊन जा. डोळा बी काढा त्याचा. डेपुटी कस काय आड्या राही केली कस काय आड जा जा पटकन दांडा रे मा कस काय आड दांडा दांडा दांडा